मित्रांनो, मी जालिंदर पठारे सर सोने इंग्लिशवाला चॅनलमध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत करतो आणि सर्वांचे प्रथम या ठिकाणी आभार मानतो की आपण या चॅनलला थोड्याच कालावधीमध्ये भरभरून त्या ठिकाणी साथ दिली. अशाच प्रकारचे आणखी व्हिडिओसाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तसेच थोड्याच दिवसामध्ये 2 महिन्यानंतर 10वी-12वीच्या एक्झाम्स त्या ठिकाणी येणार आहेत आणि त्या एक्झामच्या दृष्टिकोनातून कशा प्रकारे क्वेश्चन पेपर त्या ठिकाणी सोडवायचे त्याच्या एकदम मोजक्या आणि कमी शब्दामध्ये ट्रिक्स मी तुम्हाला त्या ठिकाणी देणार आहे. प्रत्येक प्रश्नाचं सोल्युशन हे त्या ठिकाणी राहणार आहे. तर त्यासाठी सर्वांनी या ठिकाणी संपूर्ण व्हिडिओ पाहत जा. त्याचा निश्चितपणानं फायदा त्या ठिकाणी आपल्याला होईल. तर मित्रांनो, आज आपण या ठिकाणी पार्ट्स ऑफ स्पीच मधला शेवटचा जो प्रकार आहे तो या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत, इंटरजेक्शन्स. मग आता इंटरजेक्शन्स म्हणजे काय, तर फार त्याचा असं केवळ प्रयोगी अव्यय वगैरे मराठीमध्ये त्याचं मिनिंग समजून घेण्यापेक्षा आपल्याला ते फील झालं पाहिजे. बऱ्याच वेळा आपण काय करतो की इंग्रजी आपल्याला कधी येतं असं पण समजतो की एखाद्या शब्दाचा अगोदर आपण मराठीमध्ये थिंकिंग करतो आणि मग त्याचं इंग्रजीमध्ये, समजा झाड आहे, ट्री, तर मला असं वाटतं बुक म्हणायचे तुम्हाला, तर डायरेक्ट थिंक इन इंग्लिश. तर इंटरजेक्शन्स म्हणजे काय बघा, तर आपल्याला एवढं ध्यानात ठेवायचं आहे की वर्ड असा शब्द असतो तो की दॅट एक्सप्रेस म्हणजे व्यक्त करणं, सडन. आता हा शब्द सगळ्यात महत्वाचा इंटरजेक्शनसाठी. कोणता? सडन. म्हणजे त्याला आधी पूर्वतयारी वगैरे असं काहीच नाहीये, गपकन. इमोशन्स असतील आपल्या किंवा फिलिंग्स असतील, इमोशन्स ऑर फिलिंग्स, आपल्या इमोशन्स किंवा ज्या फिलिंग्स आहेत ऑफ अ स्पीकर. लक्षात येते बघा की बोलणाऱ्याच्या अचानक आलेल्या इमोशन्स किंवा फिलिंग्स सच ॲज, मग कोणकोणत्या असू शकतात त्या बघा. जॉय, त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं, आपण म्हणतो बघा, आनंदी जर आपण असलो तर आपण काय म्हणतो, हुर्रे, गुड. त्याच्यानंतर सॉरो म्हणजे दुःख जर एखाद्याचं असेल समजा, तर त्या ठिकाणी आपण काय म्हणतो रे, आलास. ओ, एक्साइटमेंट मध्ये, आनंदामध्ये वाहा, वाव. जर शॉक, एखादं शॉक ट्रीटमेंट, शॉक असेल समजा, लाईटला बसतो हा शॉक नाही, एखादी गपकन एखादी अशी शॉक बसणारी शॉकिंग न्यूज जर असेल तर त्यावेळी आपण म्हणतो व्हॉट. त्याच्यानंतर अप्रोल साठी असलेले ब्रावो, ब्रिलियंट, और अँगर दाखवणारे व्हॉट, नो, नेवर. सो इन शॉर्ट, या गोष्टी एक्सप्रेस करण्यासाठी आपण ज्या सडन फिलिंग्स आपल्यामधनं येतात, सडन इमोशन्स आपल्यामधनं येतात, आणि त्याला इंटरजेक्शन आपण म्हणतो. लक्षात आलं? डे टू डे लाईफ मध्ये बघा, आपण रोज त्या गोष्टी अनुभवत असतो, पण त्यालाच इंटरजेक्शन म्हणतात हे आपल्याला माहिती नसतं. आणि म्हणून या ठिकाणी व्यवस्थित त्या ठिकाणी पहा. मग त्याचे टाइप्स कोणकोणते आहेत बघा, टाइप्स ऑफ इंटरजेक्शन्स. आणि हे जे टाइप्स पाहण्याच्या अगोदर हे इंटरजेक्शन्स कुठे येतात बघा, एक तर ते वाक्याच्या सुरुवातीला येतात, किंवा ते एकटे पण आपण वापरतो, पूर्ण वाक्य वापरायची गरज नाही. समजा एखादीनं एखादीच्या पायावर पाय दिला, अगं आई ग, अगं आई ग, हे गपकन येणार. आता एखाद्याला विंचू चावला, तो काय म्हणणार आहे का, वाव, खूप छान, असं म्हणणार. लक्षात येतंय का? म्हणजे ज्या सडन फिलिंग्स आहेत, नुसतं तेवढे शब्द जरी वापरले, एकटे वापरले, तरी त्या ठिकाणी ते इंटरजेक्शन्स होतात. मग टाइप्स ऑफ इंटरजेक्शन्स, मग त्याचे टाइप्स कोणकोणते आहेत? ओके, मग आता टाइप्स वगैरे हे पाठ करत बसण्यापेक्षा आता पहा, इंटरजेक्शन्स ऑफ ग्रीटिंग हे कुठं वापरले जातात बघा, युज्ड टू एक्सप्रेस किंवा एक्सप्रेसेस इमोशन्स ऑफ वॉर्म टू मीट विथ समवन. इमोशन्स ऑफ वॉर्म, एखादा आपला मित्र वगैरे भेटला तर एकदम त्यावेळी आपल्या नाही का मनामध्ये ज्या इमोशन्स येतात, वॉर्म, उबदार वगैरे आपण ज्याला म्हणतो, नाही का. फॉर एक्झाम्पल, हे, हाय किंवा हॅलो आपण म्हणतो, नाही का. हे, व्हॉट आर यू डुईंग,
टुडे. हाय, हाऊ आर यू? हॅलो, आय एम युअर न्यू क्लासमेट. म्हणजे अशा पद्धतीने एखादा नवीन मित्र आपल्याला भेटला तर आपण लगेच सांगणार त्याला, हॅलो, आय एम युअर न्यू क्लासमेट. मग जे ग्रीटिंगसाठी एखाद्याच्या म्हणजे भेटल्यानंतर आपल्याला त्याच्याशी भेटल्यानंतर आपण जे त्या ठिकाणी हाय हॅलो जे करतो यालाच आपण काय म्हणतो, इंटरजेक्शन ऑफ ग्रीटिंग. फार अवघड करून बसायचंही नाही. त्याच्यानंतर बघा, इंटरजेक्शन ऑफ जॉय. आपल्याला बऱ्याच वेळा आनंद होतो बघा, आणि मग त्यावेळी काय होतंय, टू एक्सप्रेस द सडन प्लेजर ऑर हॅपीनेस. म्हणजे आपल्याला एका वेळी गप्पन आनंद झाला. लक्षात आलं का? सडन किंवा आनंद होणं. पाहिजे त्या व्यक्तीचा तुम्हाला फोन आला आणि अप्रुव्हल दर्शवलं, डार्लिंग आय ऍक्सेप्ट युअर प्रपोजल, नाही का? तर त्यावेळी आपल्याला जो आनंद होतो किंवा प्लेजर त्या ठिकाणी असतं त्याला त्या ठिकाणी इंटरजेक्शन्स ऑफ जॉय असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल पहा, गुड, नाऊ वी आर गोइंग टू द नेक्स्ट लेवल, किंवा कॉंग्रॅच्युलेशन फॉर पासिंग MPSC, नाही का? कॉंग्रॅच्युलेशन. किंवा इथं या ठिकाणी गुड, वी आर गोइंग टू द नेक्स्ट लेवल, किंवा इथं कॉंग्रॅच्युलेशन फॉर पासिंग MPSC एक्झाम. त्याच्यानंतर या ठिकाणी वाव यू लुक सो ब्युटिफुल, नाही का? वाव यू लुक सो ब्युटिफुल. किंवा हुरे, आनंदामध्ये आपण म्हणतो ना, हुरे वी वोन द मॅच. म्हणून या ठिकाणी वाव असल, हुरे असल, कॉंग्रॅच्युलेशन, गुड, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत यांना इंटरजेक्शन्स ऑफ जॉय म्हणायचे. आणि हे आपण डेली लाईफ मध्ये वापरतोय बघा, पण आपल्याला आतापर्यंत माहित नव्हतं याला इंटरजेक्शन्स म्हणतात. लक्षात आलं? इंटरजेक्शन्स ऑफ अटेन्शन. समजा आता आम्ही लेक्चर घेत असताना जर पोरं बडबड करतायत, त्यांचं लक्ष आपल्याकडे नाहीये, तर त्यांचं आपल्याकडे अटेन्शन घेण्यासाठी जे शब्द आपण वापरतो त्यांनाच इंटरजेक्शन्स ऑफ अटेन्शन म्हणतात. ते फार महत्वाचं नाहीये की त्याचा टाईप कोणता आहे हे महत्वाचं नाही, आपल्याला इंटरजेक्शन माहित असलं पाहिजे. युज्ड टू गेट समवन्स अटेन्शन टुवर्ड्स अस. बघा, कोणाचं तरी अटेन्शन आपल्याकडे जर त्या ठिकाणी आपल्याला खेचून घ्यायचं असेल, आपल्याकडे त्यांना पाहावं असं वाटत असेल, त्यावेळी वापरले जाणारे जे शब्द आहेत त्याला इंटरजेक्शन्स ऑफ अटेन्शन म्हणायचंय. फॉर एक्झाम्पल पहा, लिसन, स्टॉप टू चिटर्स. ए ऐक, हसवायचं थांब. लुक, आय एम सो टायर्ड. बघ, मी आता फार दमलोय. किंवा कीप द माउथ शट. बरोबर आहे? हा, म्हणून सुद्धा याला काय म्हणायचं, इंटरजेक्शन म्हणायचं. त्याच्यानंतर इंटरजेक्शन्स ऑफ अप्रुव्हल. अप्रुव्हल देणारे इंटरजेक्शन युज्ड टू एक्सप्रेस अप्रुव्हल ऑर अग्रीमेंट इन अ सेंटेन्स. मग वाक्यामध्ये तुम्हाला अप्रुव्हल किंवा अग्रीमेंट एखाद्या गोष्टीला द्यायचं असेल तर त्या ठिकाणी त्याला इंटरजेक्शन्स ऑफ अप्रुव्हल म्हणायचे. मग ते कोणते आहेत? ब्रावो, यू स्पेल्ड इट करेक्टली, नाही का? त्याच्यानंतर वेल डन, हे सुद्धा त्या ठिकाणी अप्रुव्हलचं आहे. यू हॅव कम्प्लिटेड द वर्क सक्सेसफुली, तर याला त्या ठिकाणी काय म्हणायचं रे? इंटरजेक्शन्स ऑफ अप्रुव्हल. त्याच्यानंतर इंटरजेक्शन्स ऑफ सरप्राईज. आता सरप्राईज कधी होतं? टू एक्सप्रेस द फिलिंग ऑफ सरप्राईज. एकदम आश्चर्य वाटतं आपल्याला बघा. मग समजा एखादी तुम्ही झोपेतून सकाळी सकाळी उठला आणि युअर स्वीट हार्ट स्टँड्स इन द डोअर. दरवाजा उघडला आणि गपकन तुम्हाला तुमची स्वीट हार्ट दिसली, तर त्या वेळी काय होणार आहे? सरप्राईज. आणि म्हणून आपल्याला जर आपलं या ठिकाणी फिलिंग, सरप्राईजची जर फिलिंग त्या ठिकाणी एक्सप्रेस करायची असेल तर त्याला त्या ठिकाणी काय म्हणायचं रे? इंटरजेक्शन्स ऑफ सरप्राईज. म्हणजे आपण बऱ्याच वेळा आश्चर्यचकित होत असतो बघा, आणि त्यावेळी आपल्या तोंडातून जे शब्द निघतात त्यालाच त्या ठिकाणी सरप्राईज सांगणारे इंटरजेक्शन्स म्हणतात. फॉर एक्झाम्पल, व्हॉट, आर यू सिरियस? व्हॉट, आर यू सिरियस? आहा, आय गॉट माय फर्स्ट सॅलरी. सरप्राईज होतं, नाही का? किंवा हा, व्हॉट अ प्लीजंट सरप्राईज. तर या ज्या गोष्टी आपण व्हॉट, आर यू सिरियस, हे जे त्या ठिकाणी सडन आपल्या तोंडातून निघतं त्यावेळी त्याला इंटरजेक्शन्स ऑफ सरप्राईज म्हणायचंय. आणि लास्ट वन, इंटरजेक्शन्स ऑफ सॉरो. आता मला सांगा, युज्ड टू एक्सप्रेस द इमोशन्स ऑफ सॅडनेस. आता मला सांगा
आपण जे आपल्या डे टू डे लाईफ मध्ये दुःखी होतो, आनंदी होतो, एखाद्याला ग्रीटिंग करतो, एखाद्याचं आपल्याकडे लक्ष किंवा आपल्याला काही गोष्टीला अप्रोल द्यायचं असेल, आपण आश्चर्यचकित होतो, या सगळ्यासाठी जे शब्द आपल्या तोंडामधून अचानक निघतात त्याला त्या ठिकाणी काय म्हणतात, इंटरजेक्शन्स म्हणतात. आणि लास्ट टाइप जो आहे तो इंटरजेक्शन्स ऑफ सॉरो. आता बघा, जीवनामध्ये आपल्याला बरेचसे दुःख पण त्या ठिकाणी होतात. समजा आता एखाद्याची आजी एक्सपायर झाली, तुम्ही म्हणणार आहे का वाव चिअर्स असं म्हणणार आहे का? किंवा एखादं आपलं समवन नियरेस्ट अँड डिअरेस्ट जर या ठिकाणी कोणी गेलं तर आपण काय म्हणतोय, आहा आलास, नाही का? दुःखी भावना ज्या आपल्या मधून त्या ठिकाणी एक्सप्रेस होतात त्याला त्या ठिकाणी काय म्हणतात रे, सॅडनेस एक्सप्रेस करणारे जे शब्द आहेत ते झाले इंटरजेक्शन्स ऑफ सॉरो. मग इथं पहा आता, आलास ही डायड इन एज यूथ, अरे रे तो त्याच्या तारुण्यात गेला. एखादीच्या पायामध्ये समजा काटा घुसला, बघा, आऊच, आय्या, ईश, हे जे शब्द आहेत सगळे त्याला काय म्हणायचं, अलग लक्षात, त्याला इंटरजेक्शन्स म्हणायचं. इट इज हर्टिंग लॉट, उप्स सॉरी इट वॉज माय फॉल्ट, उप्स इट वॉज माय फॉल्ट. तर या पद्धतीनं आपल्या बघा इंटरजेक्शन थोडक्यात काय लक्षात ठेवायचं रे, की या ठिकाणी ज्याच्या तोंडामधून स्पीकरच्या सडन फिलिंग्स आणि इमोशन्स व्यक्त होतात त्याला इंटरजेक्शन्स म्हणायचं. भला आपण काहीतरी करण्यात मजा नाहीये. त्याच्यानंतर त्याचे टाईप्स आहेत. आता पहिल्यांदा हे जे आपण सगळे पाहिले उदाहरण कशाचे आहेत, इंटरजेक्शन्स आहेत. टाईप्स फार महत्वाचे नाही आहेत. कोणी तुम्हाला विचारणार आहे का हे ग्रीटिंग आहे का, जॉय आहे का? फक्त हे तुमच्या माहितीसाठी तुम्हाला माहित असावं की इंटरजेक्शन्स या भागात विभागले गेलेलं आहे. मग तुम्ही त्या गुड म्हणा, लुक म्हणा, आउट्स म्हणा, आय्या म्हणा, ईश्य म्हणा, इट इज फर्स्ट इंटरजेक्शन अँड देन इट्स टाईप्स. लक्षात आलं? मग आपण एकदम व्यवस्थित बघा, कर्त्याच्या सडन इमोशन्स ऑर फिलिंग त्याला पहिल्यांदा इंटरजेक्शन्स म्हणतात. मग त्याच्यामध्ये इंटरजेक्शन्स ऑफ ग्रीटिंग, इंटरजेक्शन्स ऑफ जॉय, इंटरजेक्शन्स ऑफ अटेन्शन, इंटरजेक्शन्स ऑफ अप्रोल आणि इंटरजेक्शन्स ऑफ सरप्राईज आणि इंटरजेक्शन्स ऑफ सॉरो, हे त्या ठिकाणी त्याचे टाईप्स आहेत. तर मित्रांनो, या पद्धतीने आपण या ठिकाणी पार्ट्स ऑफ स्पीच पाहिलेले आहे. पार्ट्स ऑफ स्पीच मध्ये शॉर्ट मध्ये आपण आता याच्यानंतर आपण याच्यामधले जे ऍडव्हान्स व्हिडिओ जो आहे ते आपण घेऊन येणार आहे. तर त्यामध्ये आपण काय पाहिलेलं आहे, नाऊन म्हणजे काय, नाव. प्रोनाउन्स म्हणजे काय, नामा इन्स्टेड ऑफ नाऊन, नामाऐवजी वापरले जाणारे शब्द. आणि मग हे नाऊन प्रोनाऊन आपल्याला पुढे ज्यावेळी वाक्यरचना वगैरे करायच्या, टेन्सेस शिकायचे, त्यावेळी हे नाऊन प्रोनाऊन आपल्याला सब्जेक्टच्या भूमिकेमध्ये दिसणार आहेत. त्याच्यानंतर आपण वर्ब पाहिलं. वर्ब हे जे आहे या नाऊन आणि प्रोनाऊन करून होणारी जी कृती आहे त्याला वर्ब आपण म्हटलंय. ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय, नाऊन आणि प्रोनाऊन विषयी विशेष माहिती सांगणारे शब्द आहेत. ऍडवर्ब म्हणजे काय, कृती कशी झाली हे सांगणारे शब्द. प्रेपोजिशन्स म्हणजे प्री आणि क्वेश्चन हे सांगणारे शब्द, त्याला प्रेपोजिशन्स म्हणतोय. नंतर आपण कंजंक्शन पाहिलं, त्यावेळी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगितलंय मी की जोडणारे, जंक्शन म्हणजे जोडणं, कंजंक्शन म्हणजे दोघांना जोडणारं. आणि त्याच्यानंतर आजचं जे आपण पाहिलंय इंटरजेक्शन्स म्हणजे काय रे, सडन इमोशन्स ऑफ ऑर फिलिंग्स, या आपण या ठिकाणी सगळे पाहिलेले आहेत. तर अशाच प्रकारे संपूर्ण व्हिडिओ पहा. आवडल्यानंतर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि जर कोणाची काही अडचण त्या ठिकाणी असली तर निश्चितपणानं कमेंट बॉक्समध्ये सांगा. पुन्हा त्यामध्ये निश्चितपणानं त्या प्रकारचे व्हिडिओ आपण त्या ठिकाणी घेऊन येत जाऊ. धन्यवाद. थँक्यू. बाय.